त्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता बॉय और गर्ल आणि खूप सुंदर आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवस झाला आपल्या चॅनलवरती कोणताच व्हिडिओ अपलोड केला नाहीये. याचं कारण म्हणजे वी हॅव अ न्यूज. येस, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आणि आज व्हिडिओ करण्याचं खास कारण म्हणजे आज आपण जेंडर रिव्हील करणार आहोत आणि ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचं होतं. इथे US मध्ये बेबीचं जेंडर काय आहे हे आपल्याला अगोदरच समजतं. म्हणजे 5व्या महिन्यापर्यंत आपल्याला हे माहिती होतं की बेबीचं जेंडर काय आहे, जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर. जर नसेल माहिती करून घ्यायचं असेल तर सरप्राईज सुद्धा ठेवू शकतो. आणि आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल तर ते एनवलपमध्ये देतात आणि मग एनवलप आपण ओपन करून जेंडर रिव्हील करायचं असेल तर करू शकतो किंवा ते तसंच ठेवू शकतो. तर येस, आम्हालाही एनवलप भेटलेला आहे आणि ते आज आम्ही ओपन करणार आहे आणि आम्हालाही आज माहिती होणार आहे की जेंडर काय असणार आहे बेबीचं. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि हेच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचं होतं. आणि एक मेमरी म्हणून हा सुद्धा व्हिडिओ आमच्यासोबत राहील म्हणून हा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करत आहे. आणि आता सगळी तयारी झालेली आहे. खूप सिम्पलच करायचं आहे प्लॅन ॲक्च्युली. तर आता आपण चाललेलो आहोत एका पार्कला, तर पार्कमध्ये थोडंसं सेटअप वगैरे करून आपण जेंडर रिव्हील करणार आहोत. तर चला सुरू करूया ड्राईव्हला आता. बघूया, एक्सायटेड. तर ऑलमोस्ट सगळी आपली आता तयारी झालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत. सगळं घेतलं साहित्य? हां, नाही, चालू आहे. चलो सुरू करूया. अर्ध्या तासावरती आहे पार्क, तर निघूया आता आपण. जवळच आले आपण पार्कच्या. पोहोचेल आता थोड्याच वेळात आपण. सनसेटच्या अगोदर आपल्याला झालं पाहिजे फक्त. थोडंसं लेट झालं निघायला घरून, पण ठीक आहे, होईल आपलं. किती मस्त सगळी ग्रीनरी वगैरे आहे ना. तर आपण इथे आलेलो आहोत पार्कला. लेक साईडच हवा होता पार्क, त्यामुळे आपण एवढ्या दूर आलेलो आहोत. आणि खूप सुंदर आहे ॲक्च्युली. खूप म्हणजे भरपूर लोक इथे निवांत मस्त बसलेत, बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात. मिळाली जागा फायनली. भरपूर लोक आहेत बघ ना इथे. तेच तर ना, अशी मनासारखी नाही मिळाली. छान आहे. पार्कच छान आहे ॲक्च्युली. हा, टाकूया आपण इथे. नाईस. एवढ्या बॅग्स आणलेत. एवढा मोठा सेटअप आहे का? सगळं घेऊन आले, काय काय लागेल वगैरे. हां, बॅकअप. ठीक आहे, हेल्प करते मी थोडी तुला. पिंक आणि ब्लू आहे अच्छा, याच्यामध्ये. हां, आता आपण पाहूया एनवेलप मध्ये आणि नंतर मग मी हिला देईल एक. ओके. चलो पटपट पटपट करा. करता थोडंसं अरेंज करायचं राहिलं ते करूया. ते ॲक्च्युली आपलं खालचंच एवढं कलरफुल आहे की ते वरचे दिसत नाही आहे. सगळं झालेलं आहे. आडव्या व्हिडिओसाठी स्टँड नाही आहे. आपण एक रील बनवत आहे. एकत्रच करतोय. ओके. फायनली आम्ही आता सर्व सेटअप करून रेडी झालेलो आहोत जेंडर रिव्हील करण्यासाठी. आणि अविनाशने एनवलपमध्ये पाहिलेलं आहे आणि आता तुम्हालाही पुढे कळेलच. रेडी? 1 2 3. इट्स बेबी बॉय. आता साफ करायचंय. चला आता साफसफाई चालू आहे. हवा खूप होती ना, खूप दूर उडलं यार. थँक यू. I have to clean now. You're cleaning up? Oh yeah. You need help or it's No, okay? that's fine. I got it covered. Are you sure? Yes, Yeah. yes, You yes. can leave them. क्लीन करत चाललंय ना. हा आंटी पण आपल्याला हेल्प करतात आहे, दोघी जण. किती छान. कारण विंडी होतं त्यामुळे खूप उडालं ॲक्च्युली. एक्सायटेड. खूपच. आता प्लॅनिंग करायचं. आता चला सगळं प्लॅनिंग करायचं अकॉर्डिंगली. आता बेबी बॉय आहे म्हटलं तर नाव वगैरे नाव- डिसाईड केले. नाव- सगळे आम्ही गर्ल्सचेच नाव ॲक्च्युली लिस्ट केलेले. हो, नाव करायचंय. प्लस रूम सजवायचंय. परत गोष्टी घ्यायच्या, बेबी लिस्ट बनवायची आहे. काय काय घ्यायचं, भरपूर सारं घ्यायचंय, भरपूर सारं काम आहे. चला आता हे
त्या काकूंनी भरपूर सारे हेल्प केले, पण अजून थोडंसं बाकी आहे. आपण साफ करूया. पण इथे किती क्वायट आणि आता सनसेट होईपर्यंत थांबूया आपण. आणि मॅडम काय करतात? बुक वाचत बसलेत. किती छान वाटतं इथे ना, एकदम पीसफुल आहे आणि छान वाटतं. मला आवडला हा पार्क. ॲक्च्युली मी बुक वाचते गर्भसंस्कार, याच्यामध्ये सगळी माहिती आहे आणि हे मी इंडियाला आलेले तेव्हा इंडियावरून घेऊन आलेले होते. छान आहे, सगळी माहिती आहे ह्याच्यामध्ये आणि छान वाटतं वाचायला. खूप मस्त वाटतं आणि खूप हॅपी पण आहे ना, त्यामुळे छान वाटते खूप. आणि कळालंच असेल तुम्हाला तर येस, म्हणजे असं काही नाही, गर्ल बॉय मला दोन्हीही चालले असते, पण अविनाशला मोस्टली गर्ल हवी होती आणि मला बॉय हवा होता आणि ऑब्विसली आय विन ऑलवेज. आणि ये बॉय होणार आहे. आता इथे थोडासा टाइम स्पेंड करूया आपण थोडासा आणि मग निघूया. आता सेलिब्रेशन करून आलेलं आणि जेंडर तर कळलेलंच आहे, पण जो प्लॅन केलेला तो थोडासा विंड होतं आणि जागा पण जशी मनासारखी होती तशी भेटली नाही, त्यामुळे तो फसल्यासारखा झाला. आणि नंतर क्लिनिंग मध्ये पण वेळ गेला आणि मग त्यामुळेच आपण घरी पण सेटअप केलेला आहे, तेच सेटअप केलेला आहे छान जेंडर रिव्हीलचा. आणि आपण घरी पण तो सेलिब्रेशन करणार आहोत, तर तो व्हिडिओ तुम्ही आता पुढे पाहालच. अशा प्रकारे आम्ही घरीही हे जेंडर रिव्हील केलं, कारण आम्हाला एक छान व्हिडिओ होता जेंडर रिव्हीलचा, त्यामुळे इथे हे छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं, जे की पार्कमध्ये होती, हवा होती आणि पटकन ते उडून गेलं, त्यामुळे इथेच घरी छोटंसं पण छान झालं सेलिब्रेशन. तर कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन? आम्ही तर खूप एक्सायटेड आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त ती एक्सायटेड आहे, कारण की तिला जे एक्सपेक्ट होतं तेच जेंडर आहे. आणि हे जेंडर रिव्हील आम्हाला करायचं नव्हतं ऍक्च्युली, पण काय म्हटलं की पुढे अशी मेमरी राहील आणि पुढे असं आपल्याला पाहता येईल तो क्षण आणि ते मोमेंट कॅप्चर करता येईल म्हणून हा आपण व्हिडिओ बनवलाय. आणि कोणीच फ्रेंड फॅमिली कोणालाच हे माहित नाही जेंडर, आणि दॅट विल बी सरप्राईज फॉर दॅम एज वेल. आणि हा व्हिडिओ पण आम्ही डिलिव्हरी झाल्यानंतरच टाकण्याचा प्लॅन केलेला आहे. मग हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर वी ऑलरेडी हॅड अ बेबी बॉय. खरंच खूप एक्सायटेड आहे. आणि आता हे जेंडर रिव्हील झाले, अजून 1-2 महिने तर असतीलच डिलिव्हरीला, पण खूप एक्सायटेड आहे. एक नवीन चॅप्टर लाईफ मधला सुरू करायला चाललेलो आहोत आम्ही दोघे, आणि या क्षणाची खूप खूप आतुरतेने वाट पाहिलेली. आणि वी वोंट बी 2 अगेन, वी विल बी 3. आणि त्या फेज मध्ये जायला खूप एक्सायटेड आहे. आणि ऑफकोर्स ती पण एक्सायटेड असणारच आहे तेवढीच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. आणि असं घरचेही येऊन गेले, त्याचाही बेबी शॉवरचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तोही तुम्हाला आता नेक्स्ट पाहायला मिळेलच, आणि याच्यानंतर पण व्हिडिओज येत राहतील. हा व्हिडिओ एवढाच होता, जेंडर रिव्हीलचाच खास करून होता. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. इथून पुढचे भरपूर व्हिडिओज येणार आहेत चॅनलवरती, फक्त लेट येतील एवढंच, पण सगळे रेकॉर्ड आम्ही करणार आहोत. तर बघू, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा पण अपलोड करेन वेळ होईल पण त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.